सर, महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सगळ्याच पक्षांच्या उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसने पण उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसची काय भूमिका आहे? सगळ्यात पहिले मी काँग्रेस पक्षाला आणि त्यांचा आभारी आहे. त्यांनी माझ्या चिरंजीवला उमेश जयप्रकाश नारायणराव दिलं. राहुल गांधीची जी भूमिका आहे सेक्युलरिझमची है ना, समता जे आपल्या संविधानामध्ये आहे, समता प्रस्तावित करायचा आहे. राहुल गांधी बाबाजींना असं हर भाषणामध्ये चित्रपट जाताना संविधान दाखवतात. जेव्हा त्यांनी लोकसभेमध्ये संविधान घेऊन शपथ घेतली होती आणि संविधानमध्ये SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची जी भावना राहुल गांधी आमच्या नेत्यांनी घेतलेली आहे. आणि दोन विचारधारा या भारतामध्ये चाललेल्या आहे. एक फुले शाहू आंबेडकर आणि आता राहिलं आहे आमच्या 28 नंबर ज्या माझ्या मुलांनी इथून फॉर्म भरला आहे. तर सगळ्यात जास्त बहुमल शेड्यूल कास्ट आणि मुस्लिम आहे. ही काँग्रेसची रीतची हड्डी आपण म्हणतो. आणि 100% विकास जे काँग्रेसने आतापर्यंत जे म्हणतात ना 75 वर्षात काँग्रेसने काय दिलं आहे, सगळ्यात जास्त 75 वर्ष काँग्रेसने त्याने या भारतात दिलेलं आहे. काय कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? बघा, सगळ्यात मेन मुद्दा आपल्या जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगर हवामानाचा एक मुद्दा आहे. तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे पाण्याचा, जो आपल्याला आठवड्यामध्ये पाण्याचा लोकांना आठवडाभर पाणी भेटत नाही. तो मुद्दा आम्ही घेऊन सगळ्यात पहिल्यांदा उतरणार. त्याच्यामध्ये इतर तुम्ही बघतात की नागपूरला वंचितसोबत युती झाली, नांदेडला पण वंचितसोबत युती झाली. इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितसोबत अनेक बैठका झाल्या, परंतु निर्णय काही झाला नाही या आघाडी संदर्भात. हे काय नेमकं पक्षाची भूमिका कशी राहिली आणि कोण याच्यात अडून बसलं? बघा, आता तुम्ही हा प्रश्न वरिष्ठांना विचारू शकता, पण आमचा काँग्रेस पक्षांनी NCP शरद पवार गटांसोबत प्लस वंचितसोबत प्लस उद्धव ठाकरे गटांसोबत एक युती चांगली आहे ना जमवून आणली होती. पण ऐन मोमेंटला काही सीटाच्यामुळं काही कारणामुळं शेवटच्या मोमेंटला युती तुटली. किती यश अपेक्षित आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये? किती जागा लागतील? आता आम्ही जेवढ्या जागा लढवल्यात, मला तर वाटतं आहे की औरंगाबाद शहर असं आहे की त्यांना माहिती आहे आता विकास कुठं आहे आणि कोण करू शकतं आहे. मला 100% खात्री आहे की काँग्रेस आहे ना याच्यामध्ये येईल. कारण काँग्रेसनेच आतापर्यंत सगळ्यांना ना डेव्हलपमेंट दिलेलं आहे. महापालिकेमध्ये सेना भाजपची सत्ता अनेक वर्ष राहिली, परंतु जे महत्त्वाचे मुद्दे ते काही बाजूला राहिले. आता तुमच्या माध्यमातूनच, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की जो आता पाण्याचा जो प्रश्न आहे कशामुळे रगडलेला आहे पुरा आपल्या औरंगाबादला माहीत आहे. या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? मी आव्हान करेल की आहे ना 28 नंबरला प्रभाग 28 माझा मुलगा चिरंजीव उमेश जयप्रकाश नारोरे या पंचाच्या निशाणीने उभा राहिलेला आहे. त्याला सगळ्यांनी मदत करावं असं आव्हान मी जयप्रकाश शंकरराव नारोरे.